कोकणातला शिमगा आता सोशल साइट्स वरती सुद्धा दिसायला लागलाय का? निवडणुकीच्या निमित्तानं या शिमग्याला अधिक ऊत आलाय का? हे सगळं आपल्याला यंग इंडियाकडनं जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी गोगटे जोगळेकरचे काही विद्यार्थी आहेत आपल्या बरोबर. तुला काय वाटतं? सोशल मीडियाचा आजकाल भरपूर वापर होताना आपण बघतोय. मला असं वाटतं की निवडणुकीच्या वेळेला ह्याचा वापर होणं साहजिक आहे. तर त्याच्यामधून चांगल्या गोष्टींचा म्हणजे मला असं वाटतं की खोटं सुद्धा जे रेटून बोलतात त्यांना मागे टाकण्यासाठी चांगल्या गोष्टींचा प्रभाव पाडण्यासाठी आपण सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केला पाहिजे आणि चांगला प्रचार जो असेल तो आपण आपल्या फेसबुक किंवा कुठच्याही प्रोफाईलवरून करायला हरकत नाही असं मला वाटतं. मी आधी मीडियावरती बोलेन, कारण जेव्हा मी टीव्ही लावतो ना त्यावरती एक जाहिरात येते की आज ह्यांचा वाढदिवस आहे, ह्यांना लाख लाख शुभेच्छा, ह्या पक्षाच्या लाख लाख शुभेच्छा, असं दरवेळेला बघतो. माझ्या मते अब्दुल कलामांनी एक वाक्य सांगितलं होतं. ते जेव्हा सिंगापूरला गेले होते तेव्हा त्यांनी एक नियतकालिक बघितलं आणि त्याच्यावरती त्यांनी असं लिहिलं होतं की एक शेतकरी होता सिंगापूरचा, त्याने आपल्या शेतामध्ये छान प्रयोग केला आणि त्या शेतकऱ्याची न्यूज ही त्या पेपरचा फ्रंटलाईन होती. आता भारतातले जर तुम्ही पेपर बघितलेत तर त्याची हेडलाईन काय असते, तर या मुलीवरती बलात्कार, हे अण्णांचे इथे उपोषण झालं, इथे ही सभा पार पडली. आमची मीडिया कधी आम्हाला चांगलं दाखवतच नाही. म्हणजे माझा तरी असं विचार आहे, जरी दाखवलं तरी ते छोट्या छोट्या प्रमाणात दाखवतं. मला असं म्हणायचंय की जे गोष्ट आम्हाला समोर दिसते त्याची मानसिकता आधी बदला, मग समाजाची मानसिकता आपोआप बदलेल. तुम्ही म्हणताय घराणेशाही चालू आहे, पण कुठेतरी आम्हीच लोक आहेत ना खूप आळशी झालो आहोत की आम्हाला यांना ताटाखालचं मांजर व्हायला आवडतंय. मग कुठेतरी आम्ही एका घराण्याला मतं देतोय. आम्हाला कसं झालं माहितीये की घरात बाबा श्रेष्ठ असतात, आम्ही आईला महत्व देत नाही. तसं आमच्या राजकारणात झालंय. जे मेन आहेत त्यांना महत्व देतोय, पण आमची जी आई, आमची जी जनता आहे त्यांना आम्ही कधी विसरत चाललोय. सोशल नेटवर्किंग साईटवरती तुम्ही अपडेट देताय, चांगल्या अपडेट देताय, पण त्या किती खऱ्या आहेत हेच आम्हाला माहित नाही. कारण आम्हाला भुरळ भरपूर जणांनी घातली जाते, पण आम्ही नेमकं काय हेच विसरत चाललोय. आणि कुठेतरी सोशल मीडिया ह्याला जबाबदार ठरते की आम्हाला चांगल्या गोष्टी दाखवण्यापेक्षा वाईट गोष्टींचीच बाजू जास्त दाखवली जाते किंवा वाईट ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या रीतीने कशा आहेत हे दाखवलं जातं. कुठेतरी आम्हाला भरकटवलं जातं, एवढं नक्की. मीडियावरती टीका करणारी यंग इंडिया आम्ही ताटाखालचं मांजर झालोय आणि आम्ही स्वतःचं मत गमावून बसलोय हे सुद्धा मान्य करते. हे एका दृष्टीनं बरं म्हणायला हवं. तुमच्यापैकी किती जणांची सुरुवात ही व्हॉट्सअप पासून होते? किती जण फेसबुक वरती आहात तुम्ही? तुमच्यापैकी किती जणांनी आपलं नाव मतदार यादीत आलंय की नाही हे तपासलंय बरं? बहुतेक सगळ्यांनी. मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. कुठे जाऊन बघावं लागतं बरं तुमचं नाव मतदार यादीत बघायचं असेल तर? ग्रामपंचायत किंवा शाळेच्या ठिकाणी मतदार यादीत नाव बघायचं असतं. आता आमच्या घरात म्हणजे आमच्या आजूबाजूला असं म्हटलं जातं की काय होणार आहे, म्हणजे मागच्या 5 वर्षात काही झालं नाही, मग आता मतदार यादीत किंवा मतदान कार्ड काढून काय होणार आहे, फक्त प्रूफसाठी त्याचा वापर केला जातो. तर माझं म्हणणं असं, तुम्ही एकदा संधी देऊन बघा ना. मतदान तुमच्या हातात आहे आणि आता ह्या वर्षीपासून असा नियम आलाय की यापैकी कोणी नको, हे राईट टू रिजेक्ट असा नियम आलेला आहे. मग त्याचा तुम्ही वापर करू शकता ना. राईट टू रिजेक्ट ते म्हटलंय, त्याचा आपण कित्येक फायदा करणार आहोत. कारण जर आपण रिजेक्टचं बटन दाबलं आणि काही टक्के रिजेक्ट झालं तर आपण ती निवडणूक पुन्हा घ्यायची आहे, पण त्याचा फायदा होईल का? कारण जे उमेदवार उभे राहणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण ते राईट टू रिजेक्ट आहे, पण पुढचे जे उमेदवार राहणार आहेत ते कॅन्सल केले राहणार आहेत ना उमेदवार. त्याच्या पुढचे जे उमेदवार राहणार आहेत ते कित्येक चांगले असू शकतात, त्याच्यामुळे आपलाच पैसा फुकट जाणार आणि आपलाच वेळ फुकट जाणार आहे. त्यामुळे राईट टू रिजेक्ट हा विषय नसावा. निवडतानाच उमेदवार आहेत ते चांगल्या प्रकारचे निवडावेत, ज्यांची शैक्षणिक पात्रता बघावी, असं माझं म्हणणं आहे. मैं सोशल मीडिया के बारे में कहना चाहूंगी. मुझे ऐसा लगता है कि अभी इस साल के जो इलेक्शंस होने वाले हैं उसमें सबसे ज्यादा पॉलिटिशियंस को फायदा होगा, क्योंकि सोशल मीडिया आजकल लोग बहुत ज्यादा इस्तेमाल करते हैं, जैसे ट्विटर और फेसबुक. जब ओबामा ने अपने प्रेसिडेंशियल कैंपेन में ट्विटर का इस्तेमाल किया तो उन्हें बहुत ज्यादा फायदा हुआ. तो इसी वजह से अगर अभी यहाँ के इंडिया के जो नेता हैं उन्होंने शुरू किया है ट्विटर वगैरह का इस्तेमाल करना, तो उससे ज्यादा से ज्यादा लोगों तक उनकी बात पहुंच रही है, उससे उन्हें बहुत ज्यादा फायदा होगा. आता आपला मित्र असं म्हणाला की मुळातच पात्रता बघितली जावी, तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी शिक्षण क्षेत्र घ्या, कुठचंही क्षेत्र घ्या, त्या ठिकाणी काय कुठच्या ना कुठच्या तरी त्यात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा वगैरे एक्झाम वगैरे घेतली जाते. पण राजकारण हे एकमेव क्षेत्र आहे की ज्यामध्ये कुठच्याही प्रकारची अशी परीक्षा वगैरे नाही. त्यामुळे असं परीक्षा नाही हा खूप चांगला मुद्दा आपल्या मैत्रिणीने मांडलाय. तुम्हाला कुठेही ऍडमिशन घ्यायची असेल तर एंट्रन्स द्यावी लागते, तर राजकारण्यांसाठी पण एंट्रन्स हवी असं तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय? खूप उत्साहाने तुम्ही हात वर करताय, कारण काय नेमकं?
जर अशा प्रकारची एंट्रन्स मुळातच घेतली तर पुढे आल्यानंतर जे घराणेशाहीने वगैरे आलेले असतात ते मग त्यांचं जे पुढे राजकारणाचा बाजार झालेला दिसतो तर त्यांची मुळातच पात्रता लक्षात घेतली तर पुढे अशा प्रकारचा एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकारणाचा बाजार होईल असं मला वाटत नाही. बरोबर आहे. राजकारणाचा बाजार जो आहे तो होणार नाही आणि राजकारणाचा दर्जा सुधारू शकेल जर राजकारण्यांसाठी एंट्रन्स असेल, त्यांची गुणवत्ता जी आहे ती तपासली गेली तर. तुला काय वाटतंय? मला असं वाटतं की आता जो आपल्याला राईट टू रिजेक्ट हा जो ऑप्शन दिलेला आहे तो पूर्णपणे बिनकामाचा आहे. कारण जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी तो दिला आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्यासमोर फक्त ऑप्शन असाच राहतो की पुढे दिलेले उमेदवार आहेत त्यापैकी कोणाला तरी मतदान करावं. तर मला वाटतं यापेक्षा उमेदवार कोण असावा ही निवड आपल्याकडे हवी आणि ती आपण करावी, जेणेकरून उमेदवार चांगला आणि क्वालिफाईड दिला जाईल. आपण पाहिलं की यंग इंडिया भरभरून बोलतीये निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल, मतदानाबद्दल त्यांच्यात जागरूकता निर्माण झाली आहे. घराणेशाहीची दडपशाही सहन केली जाणार नाही असाही आत्मविश्वास व्यक्त होतोय आणि त्याच वेळेला राजकारण्यांसाठी एंट्रन्स एक्झाम असावी असंही मत यंग इंडियाकडनं व्यक्त होत आहे. व्हॉट्सअप इंडियामध्ये इतरही विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. 16 लोकसभेचा शिमगा हा नेमका राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असणार आहे का, की या व्यतिरिक्त सुद्धा महत्वाचे मुद्दे असणार आहेत? निवडणुकीतले महत्वाचे कॅरेक्टर्स कोकणामध्ये काही वेगळे असणार आहेत? नेमकं यंग इंडियाच्या मनात काय आहे हे जाणून घेऊयात आपण. हा आपल्यासमोर सांगितलं जातंय की युवा पिढी आम्ही पुढे आणतोय, भारतासमोर आता युवा पिढी आणतोय. पण माझा पहिला मोठा एक प्रश्न आहे की 42 वर्षाचा युवक असू शकतो का? तो आपला पुढे युवक म्हणून आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहे का? हाच एकमेव मोठा माझा प्रश्न आहे की हा युवक असेल का? मग तुमची नेमकी डेफिनेशन काय आहे युथ पॉलिटिशियनची? युथ पॉलिटिशियन्स म्हणजे आता किमान 25च्या पुढे जे कॉलेज व्यवस्थित अटेंड करून आलेले आहेत, ज्यांना पूर्ण आपल्या देशाबद्दलची माहिती आहे, ज्यांना आपल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती आहे, त्यांना आपले प्रश्न माहिती आहेत, अशीच माणसं पुढे येऊ शकतात. जे आता डायरेक्ट सांगायचं आलं, आता युवक नाहीयेत पण त्यांनी गुजरातमध्ये करून दाखवलेलं आहे. 15 वर्ष त्यांनी आपली सत्ता ठेवली आहे, त्यांनी जे काही करायचं ते करून दाखवलेलं आहे. एवढं सांगायचं. परवा आपण म्हणालो युथ, त्यांनी पहिल्यांदा यांची कॉन्फरन्स झाली गांधींची, त्यात त्याने जे काय बोलले ते त्याच्यावरनं त्यांच्याच पक्षाला खूप तोटा झाला. ते जर आपला पक्ष सांभाळू शकत नाही तर ते देश काय सांभाळणार? आणि आपबद्दल म्हणायचं झालं तर आता पण असं दिसलं की आप हा फक्त आप मतलबीच आहे, त्यामुळे ते पण इथे उपयोगाचे नाहीत. त्यामुळे फक्त नमोचा जय जय काय करताय तुम्ही. पण नेमकं मग या निवडणुकीतले कॅरेक्टर्स कोण असणार आहेत? राहुल गांधींनी अलीकडे जी काही वक्तव्य केली त्यांच्यामध्ये काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांपासून मी कसा वेगळा आहे हे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. पंतप्रधानांनी गुन्हेगार लोकप्रतिनिधींबाबत जो अध्यादेश काढला तो काढल्यानंतर राहुल गांधी त्याला नॉनसेन्स म्हणाले, पण याची त्यांना आधी कल्पना नव्हती का? आदर्श घोटाळा अहवाल सरकारने फेटाळल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की सरकारने याचा पुनर्विचार करावा, एकाएकी अहवाल फेटाळणं योग्य नाही. पण हे किती हास्यास्पद आहे, आधी तुम्हाला कल्पना नव्हती. त्याच्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्याने जनतेने बळी पडू नये असं प्रामाणिक मत आहे माझं. गुजरातचं मॉडेल हे देशाला लागू होईल का विकासाचं, हे तुम्हाला वाटतं का? मी असं म्हणणार नाही की ते तंतोतंत लागू होईल, पण काही प्रमाणात त्याचा संदर्भ लागू शकतो. नरेंद्र मोदींनी राज्याच्या विकासाचं जे मॉडेल मांडलं ते देशाच्या विकासाला लागू होईल का, याबद्दल यंग इंडियाला काय वाटतंय? हो, असं मला नक्कीच वाटतं. कारण जो नेता आपल्या गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जो 15 वर्ष म्हणून राज्य करू शकतो आणि जो गुजरातचा विकास करू शकतो तो देशाचा नक्कीच विकास करू शकतो असं मला वाटतं. माझा मित्र म्हणाला की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी पूर्ण देशाचा हातभार किंवा पूर्ण डेव्हलपमेंट करू शकतात, पण प्रत्येक राज्याची एक वेगळी समस्या आहे. त्यामुळे गुजरात जसं डेव्हलप आहे तसं असं होऊ शकत असं नाही. कारण सिक्कीम पुन्हा इतर जी राज्य आहेत नागालँड, त्या इतर राज्यांची प्रत्येकाची वेगळी समस्या आहे. त्या समस्येनुसार त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हँडल केलं तर देशाचा नक्की विकास होऊ शकतो. आणि अजूनही मला मुद्दा ऍड करू शकतो, ज्याप्रमाणे सत्यपाल सिंग ज्यांनी राजीनामा दिला त्याप्रमाणे जे सिस्टीम मधले जी लोक आहेत त्यांनी आपल्या आयुष्यातली एक नवीन इनिंग खेळावी आणि जी त्यांनी 50 नंतरची इनिंग आहे ती जरूर खेळावी आणि ती राजकारणात उतरून खेळावी असं मला वाटतं. प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही त्यांच्याप्रमाणे योग्य आहे, पण राजकारणी आपल्यातच टीका करण्यात आपला सगळा वेळ घालवतात असं मला वाटतं. त्यांनी लोकांच्यात येऊन लोकांचे प्रश्न जाणून घेतले तर लोकांचा सपोर्ट त्यांना चांगला मिळू शकतो आणि निवडणुकीत मतदानही 100% होऊ शकतं असं मला त्यामुळे वाटतं. मला असं म्हणायचंय की निवडणुका आल्याच की फक्त वॉर्डमध्ये मिटिंगा घेतल्या जातात,
तर मला असं वाटतं की निवडणुका फक्त मिटिंगला घेतात तेव्हा फक्त सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू, पण त्यांनी अशासाठी मिटिंग घेतल्या पाहिजे, जनतेने त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की तुम्हाला ह्या समस्या वॉर्डमधल्या माहिती आहेत का, वॉर्डमध्ये आपल्या काय चाललंय, कोणत्या सुविधा नाहीयेत, यासाठी मिटिंगा घेतल्या पाहिजेत. तरच तो नेता आपल्याला कळेल की योग्य आहे की अयोग्य आहे असं मला बरोबर आहे. उमेदवार जो आहे त्याच्याबद्दलची पुरेशी माहिती द्यायला हवी. मला शेवटच्या मुलींना विचारावं असं वाटतं, या देशामध्ये नरेंद्र मोदी अधिक पॉप्युलर आहेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. राहुल गांधी यांनी काय नेमक्या चुका केल्या आहेत असं तुम्हाला वाटतं की ज्यामुळे त्यांची पॉप्युलॅरिटी झाली नाही या निवडणुकीमध्ये? त्यांनी काय चुका केल्या, त्यांनी काय चांगलं केलंय आतापर्यंत हे आधी बघायला हवं. नरेंद्र मोदींच्या विकासाचं मॉडेल अधिक पॉप्युलर झालंय का? हा, नरेंद्र मोदींच्या विकासाचं मॉडेल नक्कीच पॉप्युलर झालंय. त्यांनी गुजरातचा विकासही खूप चांगल्या रीतीने केलाय, हे मला मान्य आहे. पण आपल्या देशाचा जर विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींचं मॉडेल वापरायचं म्हटलं तर आपल्या देशात अनेक राज्य आहेत जिथे वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या नक्कीच असणार आहेत. तर त्यासाठी आपण गुजरातचं मॉडेल वापरावं आणि ते गुजरातचं मॉडेल वापरल्याने आपल्या देशाचा विकास होईल असं मला नक्कीच वाटत नाही. काँग्रेस पक्षाने जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी युवकांना प्राधान्य देण्यासाठी एक तरुण आम्ही पुढे प्रोड्यूस करतोय उमेदवार असं जाहीर केलंय. पण जर हे 42 वर्षाचे तरुण जर ह्या सत्ताधारी पक्षाला वाटत असतील तर आमची ही युवा पिढी ही पाळण्यात आहे का असं मला या सत्ताधारी पक्षाला विचारायचं आहे. बरोबर आहे. तुम्ही युथची डेफिनेशन काय असावी ती अधिक अधोरेखित झाली पाहिजे असं सुद्धा म्हणताय. तुम्हाला काय वाटतं? आपण आता नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी याच्यावर चर्चा करतोय. मला असं म्हणायचंय की आपण पीएमच्या खुर्चीसाठी कोण योग्य आहे याच्याकडे जास्त लक्ष देतोय. नक्कीच ते योग्यतेचं आहे, आपल्याला तिकडे लक्ष दिलं पाहिजे. पण माझा सरपंच, माझ्या गावचा सरपंच कसा असावा याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं असं नाही का कोणाला? कारण माझ्या गावचा सरपंच कोण आहे, कसा असावा याच्याकडे मी लक्ष न देता फक्त माझ्या भारताचा पंतप्रधान कसा असावा इकडे जास्त लक्ष देतोय. गरजेचं आहेच ते, पण जोडीने माझा सरपंच महत्वाचा आहे. नरेंद्र मोदींनी खरोखर करून दाखवलंय, आपण ते बघितलेलं आहे सगळ्यांनी गुजरात मॉडेल. आणि राहुल गांधी नेहमी म्हणतात, माझ्या आईने मला सांगितलं की सत्ता ही विष आहे असं म्हणून ते जबाबदारी झटकायला बघतायत असं मला वाटतं. ही जबाबदारी झटकायला नको होती. त्यांनी खरं तर जबाबदारी म्हणजे सत्ता ही जर विष आहे तर तुम्ही स्वतःच्याच मंत्रिमंडळाला विष पाजताय का? हे बरोबर नाहीये. ही जबाबदारी झटकायला नको. नरेंद्र मोदींनी जशी घेऊन दाखवली जबाबदारी आणि आता ते करून दाखवतात, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी नक्की 100% मी सांगू शकतो की ते जास्त पॉप्युलर आहेत. मला असंच वाटतं की नरेंद्र मोदी यावे, कारण का मी स्वतःहून ते प्रोजेक्ट बघितलेत. कारण का मी गुजरातचीच आहे, माझं गाव गुजरात आहे आणि मी गल्ली गल्ली त्या गुजरात फिरलेले आहे आणि सगळं बघितले. तिकडचे रस्ते आधी कसे होते आणि आता ते कसे आहेत. ते आधी कच्छ हे गाव कोणाला माहीतच नव्हतं. कच्छ भुज हे कुठे आहे ते कोणालाच माहित नव्हतं, पण आता ते खूपच पॉप्युलर झालंय. हे नरेंद्र मोदीमुळेच झालंय. बरोबर आहे. आपण पाहतोय की 16व्या लोकसभेचा रणसंग्राम जो चांगलाच तापलाय आणि म्हणूनच कोकणातला राजकीय शिमगा सुद्धा अधिक तापू लागलाय. मनी ऑर्डरवर चालणारं कोकण हे काट टाकतंय. कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टीनं खरा विकास व्हावा हे सुद्धा यंग इंडियाला वाटतंय. पण त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमात आपण पाहिलं की पॉलिटिशियन्ससाठी एंट्रन्स एक्झाम असावी, त्यांची गुणवत्ता काय आहे हे तपासलं जावं. त्याचबरोबर घराणेशाहीची दंडेलशाही ही यंग इंडिया नाकारणार आहे आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल असा आत्मविश्वास या यंग इंडियाकडनं व्यक्त केला जातोय. व्हॉट्सअप इंडियामध्ये आपण आता इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. व्हॉट्सअप इंडिया. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.